सहकार क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून उच्चभ्रू चोर जनतेचे 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लुटतात ही वस्तुस्थिती आहे, असे मत गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केले। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 100व्या शाखेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक, सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, केसरी मराठा ट्रस्टचे विश्वस्त शैलेश टिळक, सिम्बॉसिस संस्थेचे संस्थापक डॉ. श्याम मुजुमदार यावेळी उपस्थित होते। पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात अनेक दोष निर्माण झाले आहेत, हे प्रांजळपणे कबूल केले पाहिजे। राज्यात दरवर्षी चोर दरोडेखोर सुमारे 30 कोटी रुपये लुटतात, तर सहकार क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून उच्चभ्रू चोर जनतेचे 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लुटतात ही वस्तुस्थिती आहे। सध्या सहकार संस्थेचे कार्यक्रम स्वीकारताना खात्याकडून पूर्ण माहिती मिळवावी लागते, नाहीतर व्यासपीठावर एखाद्या कर्ज बुडव्या किंवा गुन्हेगारा शेजारी मला बसावे लागेल आणि माध्यमे लगेच माझे छायाचित्र टिपतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली। सहकाराच्या अशा परिस्थितीतही लोकांनी या क्षेत्रावर विश्वास ठेवत सुमारे 96,000 कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत। सहकाराला मार्गदर्शक वाटणारे, निकोपपणे वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे काम लोकमान्य सोसायटी करत आहे। बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही अनेक वर्ष लढत आहोत, तरी आमची ससे होलपट थांबत नाही, असे सांगून ठाकूर म्हणाले, कार्यकर्त्यांची आर्थिक ताकद वाढवण्याचे काम संस्थेतून केले जाते। बेळगावमध्ये विद्यापीठ, मोठे रुग्णालय उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। नाल्यांवरील अतिक्रमणे आणि राडारोडा सफाईची 80% कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिली। सर्व कागदपत्रे, नकाशे, आराखडा देऊनही नाला सफाईस परवानगी नाकारणाऱ्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप बरोबर दिनांक 31 मे रोजी पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे। या बैठकीत तोडगा निघाला नाही तर वरिष्ठ पातळीवर संपर्क साधणार असल्याची माहिती महेश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली। पाठक म्हणाले, नाल्यावरील अतिक्रमणे, राडारोडा सफाईची 80% कामे पूर्ण झाली आहेत। गतवेळी अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी शिरणाऱ्या ठिकाणी यंदा विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। त्यानुसार डेक्कन कॉलेज मागील आंबेडकर वसाहतीच्या जवळून वर्षानुवर्षे वाहणारा नाला बीईजीच्या आवारातून नदीला मिळतो। पूर्वी प्रवाह मोकळा होता, पण गतवेळी मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील काही भागासह डेक्कन कॉलेज आणि आंबेडकर वसाहतीत शिरले होते। त्यामुळे या नाल्याची सफाई करणे आवश्यक आहे, मात्र त्यास बीईजीने नकार दिला आहे। बुजवलेला नाला मोकळा करण्यासाठी पालिकेच्या वतीने बीईजीकडे पाठपुरावा करण्यात आला, तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डानेही त्यासाठी प्रयत्न केले, मात्र बीईजीकडून कोणताही प्रतिसाद नाही। त्यामुळे त्यांना पालिकेच्या वतीने पत्र देण्यात आले असून दिनांक 31 मे रोजी देहू रोड कॅन्टोन्मेंट येथे बीईजी बरोबर बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील ठेवीदारांना 600 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणारा ब्लू चिप कॉर्पोरेशनचा संचालक नितीन राजाराम नरके पोलिसांना शरण आला। 5 महिन्यांपासून नरके फरारी होता। शेअर बाजारामध्ये रक्कम गुंतवणुकीबद्दल प्रत्येक महिन्याला 10% दराने पैसे देण्याचे आमिष दाखवून त्याने लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते। त्याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात विकास बाबूराव सोनकांबळे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली होती। हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनकांबळे यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये या कंपनीला 6,75,000 रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते, मात्र कंपनीने त्यांना मुद्दल आणि व्याजाचा परतावा केला नाही। कंपनीने सोनकांबळे यांना परताव्यासाठी विविध बँकांचे आणि विविध रकमेचे धनादेश दिले, मात्र खात्यावर रक्कम नसल्याने ते वटले नाहीत। सोनकांबळे यांच्या बरोबर अविनाश सुनील उके यांनी 1 लाख रुपये, आनंद पांडुरंग खवरे यांनी 20,000, नितीन शिंदे यांनी 25,000 रुपये तर इतर लोकांनी कंपनीकडे गुंतवणूक केली असून त्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। लोणी काळभोर येथे नरके यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत। शिक्रापूर, शिरूर, लोणी काळभोर, हडपसर, तळेगाव, शिरूरसह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची त्याने फसवणूक केली आहे। 3 वर्षांपासून त्याने कंपनी सुरू केली असून एजंटांमार्फत पैसे गोळा केले आहेत। काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना मुद्दल आणि व्याज न दिल्याने कंपनीच्या मगरपट्टा येथील कार्यालयाची गुंतवणूकदारांनी तोडफोड केली होती। नागरिकांनी पैशासाठी तगादा लावल्याने 15 दिवसांपासून नरके याने शिक्रापूर आणि हडपसर येथील कार्यालये बंद ठेवली आहेत। विकास सोनकांबळे नावाच्या व्यक्तीने आमच्याकडे 15/5 येऊन तक्रार दिली की मगरपट्ट्यामध्ये पेंटागॉनमध्ये एक ब्ल्यू चिप कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे। त्या कंपनीचे मेन डायरेक्टर नितीन नरके
आणि त्यांच्याकडं पैसे गुंतवल्यानंतर पैसे चांगले रिटर्न मिळतात अशी त्यांना माहिती मला ते सगळ्यांनी गेले. नितीन नरकेशी यांनी कॉन्टॅक्ट केलं. नितीन नरकेने त्यांना सांगितलं की आपली कंपनी शेअर मार्केटला पैसे गुंतवते. शेअर मार्केटला पैसे गुंतवल्यानंतर त्याचा 10% पहिला परतावा तुम्हाला मिळतो. म्हणजे जर आपण व्यवहारात पकडलं तर 120% वार्षिक व्याज अशा पद्धतीनं परतावा मिळतो. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर लोकांना ते वाटलं की बाबा नाही, गोष्ट खरीच आहे. पण बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी पैसे गुंतवले. तर त्यापैकी माझ्याकडे आत्तापर्यंत 20,20,000ची कंप्लेंट आलेली आहे आणि ती फक्त नितीन नरकेच्या अगेन्स्ट आलेली. आज पहाटे त्याला अटक करण्यात आलेली. कोर्टासमोर हजर केलं. 31पर्यंतची पेशी मिळाली. दुसऱ्या पोलीस स्टेशनची काय माहिती आहे का तुमच्याकडे? कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत, काय? माझ्या माहितीनुसार मला फक्त लोणी काळभोर पोलिसांना कळवले की आमच्याकडे गुन्हा दाखल आहे, आमच्याकडे तो वॉन्टेड आहे. तर मी त्यांना कळवले की याला अटक करण्यात आलेली आहे. शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट तो करतोय नितीन राजाराममध्ये असं त्यांनी आम्हाला सांगून 10% आम्ही तुम्हाला परतावा देऊ त्यांनी असं सांगितलं. म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट मगरपट्टा मेगा सेंटर त्यांनी कंपनी ओपन केली. तिथे आम्हाला ऑफिस वगैरे नेऊन दाखवलं, दिशाभूल केली आणि आमच्याकडनं कॅश घेतली. त्यांनी माझे 13 लाख गुंतवणूक होते. त्याचा परतावा तर काही दिलेलाच नाही. आम्हाला 25 एप्रिल आणि 10 मे अशी तारीख केली की 6 महिने थांबत होते असं सांगितलं. आम्ही 10 मेपर्यंत थांबलो. शेवटी मी 11 तारखेला लोणी काळभोर पोलीस स्टेशनला तक्रार पहिली दाखल केली. तर तिथनं आता ही प्रोसिजर चालली आहे. त्यानुसार बघू आता काय होतं. आम्हाला एवढंच म्हणलं की लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जसं सहकार्य तिथल्या निरीक्षक उपनिरीक्षकांनी केलं आहे तसं बाकीच्या पोलीस स्टेशनला सगळ्यांनी केलं पाहिजे. तिथे जे काम चालतं तसं काम कुठल्याच पोलीस स्टेशन आजपर्यंत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात माझं जुनं घर होतं ते मी विकलं आहे. 5 तारखेला मी माझं घर विकलं आणि 6 तारखेला मी तिथे पैसे गुंतवून त्याचा मला फोन आला. मग त्याला माहिती आहे तुम्ही घर विकणार आहे. मॅडम तुम्ही घर विकले त्याचे पैसे आपल्या इकडे इन्व्हेस्ट करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल इकडे तिकडे गुंतवण्यापेक्षा. म्हणून मी ते पैसे त्यांच्याकडे गुंतवते. म्हात्रे पूल ते राजाराम पूल येथील नदीकाठचा रस्ता पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे भूसंपादन करणार असा प्रश्न आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उपस्थित केला. विकास आराखड्यातील अपूर्ण रस्त्यांच्या कामाची पाहणी करून आयुक्तांनी कामे मार्गी लावावीत अशी मागणी आमदार मोकाटे यांनी केली. कोथरूड परिसरातील विविध विकास कामांविषयी आयुक्त महेश पाठक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक प्रशांत बदे, गजानन पंडित आणि किरण साळी आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोकाटे म्हणाले, नदीकाठच्या आणि पात्रातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढलेली आहे. रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसावा. त्याचवेळी डहाणूकर कॉलनी आणि कोथरूड अंतर्गत रस्ते मात्र वारंवार खोदले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आयुक्त पाठक यांनी रखडलेल्या कामांची 2 दिवसात पाहणी करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे असेही ते म्हणाले. सर्वांनी विनंती केली म्हणून आपण तो होऊन दिला आणि तो होऊन दिला तर त्याचं नुसतं कामच चाललंय ना अजून. तोही नाही. 2-4 शाळा आहेत तिथे तर तोही आज प्रभातला बातमी त्याची तर तोही म्हटलं त्याचं सुद्धा आपण असंच पेंडिंग ठेवलंय. डहाणूकर कॉलनी चौकातला तिथलाही तो तसंच आपण पेंडिंग ठेवलाय. ते विषय प्रलंबित आहे. परत एक उड्डाण पुलासाठी आपण आंदोलन केलं होतं, त्याचं टेंडर एस्टिमेट झालं. तो स्टँडिंग कमिटी समोर आल्यानंतर पुन्हा गेला. आता परत फेरविचार. जागतिक तंबाखू निषेध दिनी गुटखा, तंबाखू, सिगरेट या सर्व व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केले. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी देशात 70 ते 80 हजार जणांना मौखिक कर्करोग जडत आहे. हे रोखण्यासाठी या पदार्थांवर पूर्ण बंदी घालावी अशी मागणी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. यासाठी 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, या जीवघेण्या पदार्थांच्या उत्पादनांवर गोवा, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. या पदार्थांवरील उत्पादन शुल्क कर कमी करून राज्य शासन व्यसनांना बढावा देत आहे. तोंडाद्वारे घेण्यात येणाऱ्या कोणत्याही अन्न पदार्थात तंबाखू अथवा निकोटीन असण्यास केंद्र सरकारच्या द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया संस्थेने प्रतिबंध केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तंबाखूवर संपूर्ण बंदी आणावी ही मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत आणि ही मागणी करण्यासाठीच उद्या मी मुख्यमंत्री आणि या सगळ्या लोकांना भेटणार आहेत. FDAचे जे चीफ आहेत
झगडे साहेब जे आपल्याकडे पूर्वी होते, इकडे आता FDAचे चीफ आहेत, त्यांची देखील उद्या आम्ही सकाळी 11 वाजता अपॉइंटमेंट घेतलेली आहे. त्यांना देखील हे सांगून आम्ही समजावून सांगणार आहोत की ह्या कायद्यात तुम्ही पहा, हा कायद्याचं उल्लंघन न करता हा कायदा ताबडतोब इम्प्लिमेंट आपल्या राज्यात करा, की ज्या योगे या तंबाखूच्या विरोधात मोठं वातावरण निर्माण होईल आणि ही विषवल्ली तंबाखू समाजातून निघून जाईल. आज 25शीतले 30शीतले मुलं गुटखा कॅन्सर घेऊन आज टाटामध्ये ॲडमिट होत आहेत आणि टाटामध्ये एक वेगळा सेक्शन गुटखा कॅन्सर म्हणून त्याने तयार केलेला आहे. याचं कारण असं की जवानीमध्ये 30-35मध्ये या लोकांना गुटख्याचं व्यसन लागतं आणि या गुटख्याच्या व्यसनामुळे त्यांना तोंडाचे कॅन्सर होत आहेत, अन्नलिकेचे कॅन्सर होत आहेत, जिभेचे कॅन्सर होत आहेत, ओठाचे कॅन्सर होत आहेत आणि या कॅन्सरमुळे ते अवेळी बरी पडत आहेत. आणि जेव्हा 30शीतला माणूस कॅन्सरने मरतो तेव्हा तो एकटा मरत नाही, त्याची तरुण बायको असते, छोटी मुलं असतात, घरात तो करता सरता माणूस असतो आणि या सगळ्यांचा दुष्परिणाम समाजावर होतो. आज गुटख्याच्या व्यसनांमुळे अनेक रोग जे होत आहेत आणि तंबाखूच्या या व्यसनामुळे आज जो समाज संपूर्ण कॅन्सरग्रस्त होतोय त्याला कुठेतरी रोगराईला आपण प्रतिबंध घालणं एक घोले रस्त्यावरील आर्ट गॅलरी येथे कला यात्री हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कला क्षेत्रातील चित्रकार, मूर्तिकार, संशोधक, गायक, वादक, अभिनेता, अभिनेत्री अशा प्रतिथयश कलायात्रींचे दर्शन रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रातील 61 व्यक्तिमत्वांना रांगोळीत सादर केले आहे. हे प्रदर्शन 31 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना जगदीश चव्हाण म्हणाले, नमस्कार, मी जगदीश चव्हाण. 61व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे प्रदर्शन भरवलेलं आहे. मी आणि माझे विद्यार्थी याच्यामध्ये आम्ही सगळ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि रांगोळी ही पूर्णपणे भारतीय कला आहे. या कलेची माहिती सर्वांना व्हावी आणि या दगडाच्या पावडरमधनं काय काय निर्मिती करता येऊ शकते, किती कलात्मक गोष्टी याच्यातनं निर्माण होऊ शकतात हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. हे प्रदर्शन कालपासून म्हणजे 29 तारखेला या प्रदर्शनाचं उद्घाटन मोहन जोशींच्या हस्ते झालं आणि 29, 30, 31 असं 3 दिवस हे प्रदर्शन चालू राहणार आहे.